हा बाळांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील भाग 4 मधील कविता 21वी आभाळ माया आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। आभाळ माया म्हणजे काय? आभाळ माया म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं आभाळ माया की आभाळ एवढी माया, खूप माया करणे याला आभाळ माया असं म्हटलेलं आहे। आणि ही आभाळ माया कविता आपल्याला घ्यायची आहे। आणि या कवितेचे कवी आहेत विलास सिंदकीकर। या कवितेचे कवी आहेत विलास सिंदकीकर। आणि त्या कवितेमध्ये त्यांनी एक मुलगी असते आणि त्या मुलीची एक इच्छा असते की मला पावसाळे मला पाऊस बनायचा आहे, पावसाळे पावसाळे मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। ती मुलगी या कवितेमध्ये ती मुलगी काय म्हणते की मला पाऊस होऊ द्या आणि पाऊस होऊन मला डोंगर दरी आणि शेतामध्ये खूप कोसळायचं आहे आणि कोसळून जिकडे तिकडे हिरवगार रान करायचं आहे। अशा प्रकारची मुलगी या कवितेतली या ठिकाणी इच्छा व्यक्त करत आहे। तर दुसऱ्या कडेमध्ये काय म्हणते मुलगी, शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। ती शेतकऱ्याला काय म्हणते, शेतकरी बाबा मला बी व्हायचंय आणि बी होऊन मला तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरा आणि पेरल्यानंतर तुम्हाला खूप खूप धनधान्य होईल, शेत पिकून पिकून तुम्हाला बरकत मिळेल, बरकत म्हणजे भरभराट तुमची होईल। अशा प्रकारची इच्छा त्या ठिकाणी मुलगी व्यक्त करते आहे। अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी कवी या ठिकाणी सांगितलं विलास सिंदकीकर यांनी या कवितेमध्ये त्या मुलीची इच्छा काय आहे या ठिकाणी सांगितलेली आहे। नंतर तिसरं भाग 4 वेळी बघू आपण, पणती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। काय म्हटलं तिने मुलीनं, मला पणती व्हायचं आहे, पणती ग पणती मला पणती होऊ दे आणि पणती होऊन मला दिवा व्हायचंय, पणती व्हायचंय आणि दिवा पेटून पणती पेटून मला गरिबांच्या झोपडीत मला प्रकाश द्यायचा आहे, गरिबांच्या झोपडीत मला उजेड द्यायचा आहे, गरिबांचं भलं मला करायचं आहे, गरिबांना मला सुखी करायचं आहे। अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी ती मुलगी या कवितेत व्यक्त करते आहे। नंतर खाली काय म्हणते, खालच्या ओळीमध्ये पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन बुके कंगालांना वाटू दे। पुन्हा ती काय म्हणते 4थ्या कड्यामध्ये की मला अरे पक्षारे मला पक्षी होऊ दे, पक्षी होऊन मला चोच फुटू दे आणि चोच फुटल्यानंतर मी काय करेल, गोड गोड फळे घेऊन येईल आणि गोड गोड फळे आणून जे लोक भुके आहेत, कंगाल आहेत बिचारे, त्या भुकेल्यांना मी खाऊ घालील, त्यांना गोड गोड खाऊ घालील, गोड गोड फळे त्यांना मी खाऊ घालील। अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी ती मुलगी या कवितेमध्ये आभाळ माया कवितेमध्ये ती व्यक्त करते आहे। आणि खाली काय शेवटी काय म्हणते बघा, परी ग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। आणि काय म्हणते, परी ग ती परीकडे इच्छा व्यक्त करते की मला परी व्हायचंय आणि परी होऊन मला काय करायचंय, बागेत जायचंय आणि बागेत जाऊन मला आनंदाने नाचायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, मला मस्त त्या ठिकाणी डोलायचं आहे आणि साऱ्यांना मला आभाळ माया ही वाटायची आहे, मला परी होऊन सर्वांना आनंद द्यायचा आहे। अशा प्रकारची ती मुलगी या कवितेमध्ये इच्छा व्यक्त करते आहे। अतिशय सुंदर कविता आहे आभाळ माया। या ठिकाणी विलास सिंदकीकर यांनी आभाळ माया कवितेमध्ये एक मुलगी त्या ठिकाणी काय काय व्हायचं आहे आणि काय काय होऊन मला लोकांना त्या ठिकाणी कशा प्रकारची आभाळ माया करायची आहे अशा प्रकारची इच्छा या कवितेमध्ये ती व्यक्त करते आहे। पुन्हा आपण बघूया एक वेळ, पावसाळे मला पावसाचे ढग बनवू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे, शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। अशा पहा काय म्हणते ती, मला पाऊस व्हायचा आहे, मला पाऊस होऊन डोंगर दरी या ठिकाणी खूप कोसळायचं आहे, जिकडे तिकडे रान हिरवगार करायचं आहे। आणि पुढे काय म्हणते, शेतकरी बाबा मला बी व्हायचं आहे आणि बी झाल्यावर मला शेतात पेरून द्या आणि पेरल्यानंतर तुम्हाला खूप सारं धनधान्य होईल, खूप पीक होईल आणि तुमची खूप भरभराट होईल। अशा प्रकारची मुलगी त्या ठिकाणी म्हणते आहे। पणती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पुन्हा ती काय म्हणते, पणती ग मला पणती व्हायचं आहे आणि पणती होऊन मला काय व्हायचं म्हणते ती, दिवा होऊन जळायचं आहे। कशासाठी, गोर गरिबांच्या झोपडीत मला जायचं आहे, जिथे गरीब लोक राहतात, प्रकाश नाही, उजेड नाही, लाईट नाही, तिथे मला जायचं आहे, त्यांच्या जीवनामध्ये मला प्रकाश उजेड त्या ठिकाणी द्यायचा आहे। अशा प्रकारची इच्छा त्या ठिकाणी ती मुलगी व्यक्त करते आहे। नंतर म्हणते पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे। ती म्हणती पक्षारे मला चोच फुटू दे, मला पंख फुटू दे, पंख फुटून मी उडत जाईल आणि गोड गोड फळे मी घेऊन येईल आणि सर्वांना
जे भुके आहेत, कंगाल आहेत, ज्यांना खायला काही भेटत नाही, अशा लोकांना मी त्या ठिकाणी झोपडीत जाऊन त्यांना भुके कंगालांना मी त्याच्या तोंडात गोड गोड फळे त्या ठिकाणी त्यांना घालील. परी ग परी ग मला बागेत येऊ दे. मग परीला काय म्हणते, परी अगं मला परी व्हायचं आहे, मला बागेत जायचं आहे. बागेत जाऊन मला खूप त्या ठिकाणी नाच गाणे करायचे आहे, आनंदाने नाचायचं आहे. कशासाठी, साऱ्यांना आभाळ माया त्या ठिकाणी मला मिळवून द्यायची आहे. अशा प्रकारची इच्छा या कवितेमध्ये, आभाळ माया कवितेमध्ये व्यक्त करत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आभाळ माया ही कविता या ठिकाणी संपलेली आहे.